एका महिलेने आरोप केला त्याच्यावर. त्यांनी अगोदर का नाही सांगितलं? जसं त्यांनी म्हटलं की 15 दिवसापूर्वी प्रपोज केलं, तर आमच्या घरच्यांचा नंबर त्यांच्याकडे होता ना, किंवा त्या म्हणताय की त्रास दिला, तर मग त्यांनी ऑलरेडी अगोदरच सांगणं जरुरी होतं ना. नंतर सांगण्यात काय म्हणजे त्या गेल्यानंतर त्या प्रूव्ह करू शकत नाहीत आणि कोणाला माहिती नाही, म्हणून त्यांनी गेल्यानंतर त्यांचे चारित्र्यावर शिंतोड उडवणं हे बिलकुल योग्य नाही. ते स्वतः एक महिला असून दुसऱ्या महिलेच्या चारित्र्यावर असे शिंतोड उडवणं हे कितपत योग्य आहे? स्वतःचा बचाव करण्यासाठी, स्वतःच्या भावाचा बचाव करण्यासाठी ते हे करत आहे, ते स्पष्ट होऊन येते यामध्ये. एका महिलेने आरोप केला त्याच्यावर. त्यांनी अगोदर का नाही सांगितलं? जसं त्यांनी म्हटलं की 15 दिवसापूर्वी प्रपोज केलं, तर आमच्या घरच्यांचा नंबर त्यांच्याकडे होता ना, किंवा त्या म्हणताय की त्रास दिला, तर मग त्यांनी ऑलरेडी अगोदरच सांगणं जरुरी होतं ना. नंतर सांगण्यात काय म्हणजे त्या गेल्यानंतर त्या प्रूव्ह करू शकत नाहीत आणि कोणाला माहिती नाही, म्हणून त्यांनी गेल्यानंतर त्यांचे चारित्र्यावर शिंतोड उडवणं हे बिलकुल योग्य नाही. ते स्वतः एक महिला असून दुसऱ्या महिलेच्या चारित्र्यावर असे शिंतोड उडवणं हे कितपत योग्य आहे? स्वतःचा बचाव करण्यासाठी, स्वतःच्या भावाचा बचाव करण्यासाठी ते